वेलकम टू हिंदी क्लास 3.4 चा आपण काय करूया एक्झाम्पल्स बघूया ज्योमेट्रीचा. हे बघा ह्या अगोदरचे जे व्हिडिओ होता त्याच्यात आपण इन्स्क्राइब्ड अँगल आणि आर्क कॉर्ड जर इक्वल असेल तर त्याचे जे काय करस्पॉन्डिंग आर्क आहे ते सुद्धा इक्वल आहे असणार आणि सायक्लिक क्वाड्रिलेटरल सप्लिमेंटरीचं जे थेरम होता हे सगळे आपण स्टडी केलो. मग आता हे बेस्ड आपल्याला 3.4 चं कव्हर करायचं. 3.4 चं एक्झाम्पल्स आपल्याला कव्हर करायचं. बघा पहिला एक्झाम्पल हे फिगर ऑब्झर्व करा. हे त्याचा सेंटर O आणि हे इन्स्क्राइब्ड अँगल होईल ACB. आता हे कॉर्ड आहे आणि ह्या कॉर्डचं आणि ह्या रेडियसचं सगळं इक्वल दिलं. बघा लेंथ ऑफ द कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस ऑफ दॅट सर्कल. म्हणजे जो कॉर्ड किती आहे ना तेवढंच त्या सर्कलचा रेडियस असणार आहे. म्हणजे सर्कल तेवढा कॉर्ड आहे. म्हणजे मग आता हे कोणता अँगल आहे बघा हे सेंट्रल अँगल. बघा त्याचे सोल्युशन सेगमेंट AB सेगमेंट OA सेगमेंट OB तिन्ही इक्वल येत आहे. त्याचं कारण काय रेडियस and given काय given बघा हे ह्याला इक्वल आहे आणि हे दोन्ही इक्वल असणार. कारण काय एका वर्तुळाचे वेगवेगळे हे रेडियस असल्यामुळे. म्हटल्यावर आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करता येईल बघा OAB हे तिन्ही एकमेकाला काय झालं इक्वल झालं. मग ह्याच्यावर ना हे ट्रायंगल कोणता आहे असं आपल्याला लिहिता येईल. हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं आपल्याला लिहिता येईल. सो ट्रायंगल OAB is equilateral triangle. OAB is equilateral triangle. मग आता त्याची प्रॉपर्टी बघा तिन्ही बाजू इक्वल असतो आणि तिन्ही बाजू तिन्ही अँगल किती डिग्रीचे असतात 60 डिग्री. तिन्ही कोण 60 डिग्रीचे असतात. सो अँगल बघा अँगल AOB इक्वल टू किती 60 डिग्री बाय व्हॉट बाय प्रॉपर्टी. त्या ट्रायंगलचं प्रॉपर्टीज आहे गुणधर्मच आहे की प्रत्येक कोण हे 60 डिग्रीचे असतो. त्यानंतर बघा अँगल ACB कसं काढतात बघा. अँगल ACB बघा AB इज द आर्क AB is intercepted by angle ACB. हे आर्क आहे ना हे कोणत्या अँगल मुळे तयार झाले हे अँगल ACB मुळे. मग आता अँगल ACB इक्वल टू 1/2 मेजर आर्क A. हे कोणता फॉर्म्युला आहे कोणत्या कुठल्या बेसिसवर आपल्याला लिहिता येईल इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता हे 60 असल्यामुळे बघा हे टोटल किती होईल 60. हे किती होते 60. ला रिझन काय सेंट्रल अँगल AOB तेवढा 60. सो 1/2 into 60 is equal to किती येतं बघा 30 डिग्री. मेजर आर्क AB सुद्धा आपल्याला काढता येते बघा अँगल AOB तेवढं 30. त्याला रिझन काय लिहायचं सेंट्रल अँगल. तीन व्हॅल्यू मिळाला हे बघा हे 60 आणि अँगल ACB 30 आणि हे आर्क 60. हे कुठल्या बेसिस वरती बघा हे आपल्याला प्रॉपर्टी वरून लिहिता येईल आणि हे इन्स्क्राइब्ड अँगल आणि हे सेंट्रल अँगल आणि फोर्थ वन आहे फोर्थ वन बघा आर्क ACB आपल्याला कसं कॅल्क्युलेट करता येईल. आर्क ACB कसं कॅल्क्युलेट करता येईल 360 मध्ये 60 मायनस करायचं किती मिळतो 300. इथून इथपर्यंत किती 300. मग चारही आन्सर मिळाला. मग हे होता पहिला क्वेश्चन 3.4 चा. त्यानंतर बघा
110 आणि काय दिले बघा PQ आणि RQ दोन्ही इक्वल आहे. मग हे चार क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे बघा. अँगल PSQ मी काही स्टेप्स अवॉइड करतो, तुम्ही काय करा कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न करा आणि वेगवेगळे मटेरियल्स आहेत नवनीत म्हणा किंवा टार्गेट्स वगैरे आहेत किंवा डेली तुमचं जे काही रेग्युलर नोट्स आहेत आणि ते त्याच्यात इलॉबरेट करत जावा. म्हणजे इन शॉर्ट मध्ये मी कव्हर करतो. PSR ही आणि ह्याचं ऍडिशन बघा, त्या दोन्हीची ऍडिशन PQR इक्वल टू 180. ह्याला रिझल्ट लिहायचा अपोजिट एंगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. हे सप्लिमेंटरी असतं. मग अँगल PQR चा व्हॅल्यू बघा 180 मायनस 110. सो PQR ची किंमत किती येते 70 डिग्री. PQR किती आला 70 डिग्री. त्यानंतर बघा मेजर R PQR. मेजर R PQR PSR. आता PQR हे आर्क आहे, कोणत्या अँगल मुळे इंटरसेप्ट झाले PSR मुळे. सो मेजर आर्क PQR is intercepted by angle PSR. हे बघा त्याच्यामुळे हे आर्क तयार झाला. सो इन्स्क्राइब्ड अँगल फॉर्म्युला वापरायचा. मेजर आर्क PQR 110 मेजर आर्क PQR. आता हे दोन इकडे घ्या. मेजर आर्क PQR किती येते 220 डिग्री. होता सेकंड क्वेश्चन में हे 220 आलं होतं टोटल इतना इथं पर्यंत 200. एक्झाम मध्ये असं काय तुम्ही करायचं नाही. नेक्स्ट आता QR कसं कॅल्क्युलेट करतात बघा. PQR हे किती आहे 70. आता ते दोन्ही इक्वल आहे. सो इन अ ट्रायंगल PQR सेगमेंट QP कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. ह्याला रिझन काय हे दिले म्हणलं हे कुठलं ट्रायंगल आला. सो PQR is isosceles triangle. कोणता ट्रायंगल होते आयसोसेलेस. कारण समद्विभुज त्रिकोण, कारण हे दोन्ही बाजू काय इक्वल असतात. मग आता हे दोन अँगल इक्वल म्हणजे लगतची बाजू सुद्धा लगत ज्या दोन बाजू इक्वल असते त्याचे लगतचे कोण सुद्धा इक्वल असतात. QRP corresponding angles of congruent sides by property given by isosceles triangle theorem. मग आता तिन्हीची बेरीज बघा. QPR प्लस QRP प्लस PQR इक्वल टू 180. QPR किती QPR ला आपण काय करूया QPR असं लिहूया QRP 70 PQR परत हे दोन्ही इक्वल असल्यामुळे काय करतो QPR लिहितो 180. आता हे 2 QPR इक्वल टू हे 110. सो QPR चं व्हॅल्यू किती येतं 55. हे बघा हे 55 हे 55. आता
क्वेश्चन काय बघा, थर्ड क्वेश्चन QR हे आर्क पाहिजे आपल्याला. कोणत्या अँगल मुळे आर्क QR इंटरसेप्ट होते? आर्क QR इज इंटरसेप्टेड बाय, बघा QRP 55 डिग्री. QR मेजर आर्क बघा is intercepted by angle QPR. So QPR equal to 1 by 2 मेजर आर्क QR. ह्याला रिझन काय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. शॉर्ट मध्ये लिहायचं ना, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग हे किती आहे? 55 डिग्री. सो 1 by 2 मेजर आर्क QR. सो मेजर आर्क QR इक्वल टू 110 डिग्री. हे किती आला? 110. मग आता PRQ बघा, फोर्थ क्वेश्चन. अँगल PRQ इक्वल टू QPR. QPR दोन्ही सेम आहे. किती डिग्री असणार आहे? 55 डिग्री. हे बघा, हे जे काय आन्सर आहे हे आपल्याला दुसऱ्या मेथडने सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. कसं? PQR एकूण किती होता? 220. आता हे दोन्ही इक्वल दिले. आता दोन्ही पैकी कुठलं तरी एक मेथडने आपल्याला सोडवायचं असतं आणि दोन्ही एक्सेप्टेबल आहे. बघा PQR. आता हे टोटल किती आहे? 220. आपण आयसो सिरीज वरनं हे अँगल कॅल्क्युलेट केले किंवा हे आर्क काढले. असं न करता आपल्याला दुसरे मेथड सुद्धा सोडवता येते. कसं? हे बघा, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत. सर्कलचे हे काय होईल? हे कॉर्ड्स असणार आहे. मग आता ह्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स मुळे तयार होणारे जे आर्क आहे ते सुद्धा इक्वल असणार. ते थेरमच आहे. मग ते हे 110 आणि हे 110 आणि हे 110 असेल तर हे याच्यामुळे तयार झालेले हे आर्क आहे. मग हे अँगल 55 आणि हे 110 असल्यामुळे हे अँगल याच्यामुळे तयार झाले. मग हे 55. असंही आपल्याला सोडवता येते. कुठल्या तरी एक मेथडने सॉल्व्ह करायचं असतं. त्यानंतर बघा तिसरं एक्झाम्पल. MRPN एंगल आर किती दिले बघा? 5x - 13 डिग्री. एंगल N 4x + 4 डिग्री. एंगल R एंगल N. मग आता एंगल R आणि एंगल N ची किंमत आपल्याला काढायची. हे बघा, हे दोन्ही हे सायक्लिक क्वाड्रिलेटरल असेल. सोल्युशन बघा, MRPN is what? सायक्लिक क्वाड्रिलेटरल. हे कोणता आहे? सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. मग आता थेरम आपण यूज करूया. अपोजिट अँगल्स जोडी बघा. ह्या दोन्हीचं ऍडिशन 180 सप्लिमेंटरी. ह्या दोन्हीचं ऍडिशन 180. हे 5x - 13 अँगल R आणि हे 4x + 4 आहे. इन टर्म्स ऑफ x आहे. ते काय कंप्लीट अँगल नाही. इन टर्म्स ऑफ x आहे. मग आपल्याला पहिला x व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. त्यानंतर त्याची सबस्टिट्यूट करून अँगल R आणि अँगल N ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. अँगल MRP प्लस अँगल MNP इक्वल टू 180. त्याला रिझन काय? सप्लिमेंट अपोजिट
angles of cyclic quadrilateral are supplementary. समोरची जे कोण आहे त्याची बेरीज 180 असतात. सो 5x minus 13 plus 4x plus 4 equal to 180. 9x बघा किती येते 9 180 बघा minus 13 plus 4 यानी so 9x equal to 189, x equal to 21. x व्हॅल्यू किती आला 21 आला. मग हे अँगलचं व्हॅल्यू नाही आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण काय करूया परत सबस्टिट्यूट करूया. अँगल r किती आहे 5x minus 13. सो 5 into 21 minus 13 किती बघा 5 105 हां किती आहे 5 into 2 ओके 92. हां अँगल n 4x plus 4 so 4 into हां 4 into किती 21 plus 4 किती 88. आता दोन्ही टॅली क्रॉस व्हेरीफाय कसं करताल बघा. हे 92 आणि हे 88 दोन्हीचं ऍडिशन करा किती आलं पाहिजे 180 आलं पाहिजे. सो आपला आन्सर काय हे करेक्ट आहे. हां आता क्वेश्चन नंबर 4 बघा. हे थोडं थेरोटिकल टाइप एक्झाम्पल आहे. हे सर्कल होता RS आणि एक पॉइंट T एक एक्सटर्नल पॉइंट आहे एक्सटेरियर पॉइंट आणि RS त्याचं डायमीटर आहे. मग एवढ्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे RTS हे अँगल ॲक्यूट अँगल आहे म्हणजे लेस दॅन 90. RTS हे ॲक्यूट अँगल आहे असं दाखवायचं आहे. ॲक्यूट म्हणजे काय 90 डिग्री. बघा हे प्रूव्ह दॅट अँगल RTS इज अन ॲक्यूट अँगल. सो प्रूफ बघा प्रूफ RS इज अ डाया. सो अँगल RPS इक्वल टू 90 डिग्री. हे 90 डिग्री होईल 90 डिग्री होते कशावर ना अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. बघा अँगल इन्स्क्राइब्ड इन व्हाट सेमी सर्कल. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. हां आता हे बघा हे कोणता अँगल होईल RPS इज एक्सटेरियर अँगल. आता हे दोन्ही इंटेरियर रिमोट अँगल असणार. सो RPS इक्वल टू अँगल PTS प्लस अँगल PST. आता प्रॉपर्टी काय ह्याचा व्हॅल्यू ह्या दोन्ही अँगलची ऍडिशन तेवढं असणार कारण हे दोन्ही रिमोट इंटेरियर रिमोट असणार. इंटेरियर रिमोट अँगल्स. मग आता हे ऑलरेडी हे 90 डिग्री आहे. मग आता ह्या दोन्हीचं ऍडिशन 90 आहे. मग हे इंडिव्हिज्युअल 90 असल्यामुळे अँगल काय घेता येईल आपल्याला. सो अँगल PTS बघा अँगल PTS प्लस अँगल PST. सो
Prove that any rectangle is a cyclic quadrilateral. हाँ हे बघा रेक्टँगल ड्रॉ करूया ABCD. ABCD बघा इज अ रेक्टँगल. बघा तर चारीचा मेजर बघा किती असतो 90 डिग्री. बाय प्रॉपर्टी आता त्याच्यातले अपोजिट घेऊया आपण 180 होते बघा. सो 180 अपोजिट अँगल्स बघा त्याच्यावर काय घेता येईल ए ला ए आणि सी चा आपण ऍडिशन करायचं 90 प्लस 90 180 आणि हे ऍडिशन करायचं 90 प्लस 90 हे 180. मग आता अपोजिट अँगल्सचा पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर ते काय असणार आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे त्याची कॉन्व्हर्स फॉर्म लिहायची. सो देयरफॉर quadrilateral ABCD is a cyclic one. म्हणजे कसं प्लेन स्टेटमेंट काय सायक्लिक असेल तर अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतो. त्याची कॉन्व्हर्स कसं सप्लिमेंटरी असेल तर ते काय असणार आहे सायक्लिक असणार. बघा क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 6 एकदम इझी आहे तुम्ही ते सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 7 बघा प्रॉपर्टी बघा हे सर्कल आणि हे दोन्ही कॉर्ड आणि एन अँड एफएस हे बघा हे दोन्ही कॉर्ड आहे. हे these two chords are intersecting externally म्हणजे बाहेर at point M. मग त्या केस मध्ये आपल्याला अँगल NMS कसं लिहितात बघा 1/2 मेजर आर्क NS मेजर आर्क EF. हे बघा प्रॉपर्टी काय जर हे दोन्ही कॉर्ड एकमेकाला एक्सटर्नली टच होत एक्सटर्नली इंटरसेक्ट होत असेल तर हे व्हॅल्यू 1/2 डिफरन्स बिटवीन द these two arcs. मग हे होतं when two chords are intersecting externally. When two chords are intersecting externally. Angle NMS 1/2 125 minus 37 इथे बघा 1/2 125 37 88 म्हणजे हे व्हॅल्यू किती 44. हे अँगल किती येते 44. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 काय दिले अँगल chords AEDBC DBC एंगल ABE 108 आर्क AE 95 DC how much बघा हे केस काय two chords AC and DE are two chords intersecting internally. त्या केस मध्ये आपल्याला कसं लिहितात बघा अँगल ABE इक्वल टू अँगल DBC. हे बघा हे दोन्ही अँगल इक्वल असतात अपोजिट अँगल्स 1/2 मेजर आर्क. आता ह्याच्या समोर जे आर्क आहे AE
सो 1/2 हे किती आहे 108. आता हे स्किप करा कारण ए बी चा रेफरन्स घेऊया. ए चा व्हॅल्यू 95. सो मेजर आर्क BC. सो दिस इज 60 216. आता हे 2 इकडे घ्या मल्टिप्लाय 2 चा 60 95 प्लस मेजर आर्क BC. सो मेजर आर्क BC equal to 260 minus 95 1. बघा किती येते 21 minus 260 minus 95 1 121. So value is how much 121 degree. आणि हे आपल्याला असे लिहिता येईल बघा अँगल ABD हे दोन्ही अँगल इक्वल टू अँगल EBC इक्वल टू बघा 1/2 मेजर आर्क AD प्लस मेजर आर्क हे आणि हे बेरीज करून आपल्याला लिहिता येईल. हे दोन्ही इक्वल हे दोन्ही इक्वल हे दोन्ही इक्वल हे दोन्ही इक्वल. आता ह्याचा रेफरन्स घेताना हे समोरचे आर्क घ्यायचे आणि हे केस काय होता when बघा when two chords intersect internally. When two chords are intersecting internally. हे होतं 3.4 चा सगळे एक्झाम्पल्स आपण कव्हर केले.